बंजारा मटन थाली. ओके. पीस म्हणजे जेवढे त्याच्यामध्ये आहेत 3 किंवा 4 हो याच वेसमध्ये. हे फ्रायवाले आहे असतात. ओके. फ्रायमध्ये 3 पीस, मसाल्यामध्ये 3 पीस. ओके. रस्स्यामध्ये जातं. म्हणजे फ्राय दोन प्लेटमध्ये देतात का? हे 2 प्लेटमध्ये ही थाळीची काय प्राईस बंजारा? 450. 450 रुपये. आणि किती म्हणजे एकच लोक खाऊ शकतं की 2? पर पर्सन. नाही याच्यामध्ये किती लोक खाऊ शकतात? एकच. एकाला सरत नाही तसं की चांगलं खाणार असेल तर खातात. पीस खाल्लं की भाकर खात. अच्छा. त्याच्यात एक माणूस फुल होऊन जातो. म्हणजे जर दोघांनी मागवली तर ह्याच्यात काही वेगळे चार्जेस होते? शेअरिंग आपण शेअरिंग अलाव करत नाही अनलिमिटेड असल्यामुळे. कारण का एक माणूस त्यांना किती लागेल तेवढं भाकरी खाऊ शकतो. अच्छा अच्छा. पीस तरी एवढं लिमिटेड असतात. या थाळीमध्ये भाकर अनलिमिटेड आहे? भाकर, रस्सा, राईस. ओके. फक्त पीसेस वगैरे अनलिमिटेड नाही आहे? कुठल्याही थाळीमध्ये पीसेस अनलिमिटेड नाही. सगळ्या थाळीमध्ये पीसेस नाही काही ठिकाणी दाखवतात ना किती पीस. नाही आपल्याकडे सगळे कुठली थाळी 200ची थाळी घेऊ द्या किंवा 450ची घेऊ द्या पीस लिमिटेड आहे. ओके. बाकी त्याच्या व्यतिरिक्त जे काय लागतं रस्सा, राईस, भाकर हे अनलिमिटेड आहे. ठीक आहे. म्हणजे ही ऑफर सगळ्याच थाळीला आहे की सगळ्या थाळी. सगळ्या थाळीला? ओके. कारण नॉनव्हेज चिकन आणि मटन आपण अनलिमिटेड थाळी का ठेवलं आहे? 180ला चिकन थाळी अनलिमिटेड आहे, त्यात ती पीस लिमिटेड ठेवलं. आणि 450वाली मटन थाळी आहे, त्यात ती आपण पीस लिमिटेडच ठेवलं. किचन पण ठीक आहे व्यवस्थित आहे. आता हे काय पण होतं? पहाडी फ्राय. ओके. त्या थाळीचा भाग आहे ना? त्या थाळीत. हे जो होता मसाला होता हां. तो पहाडी फ्राय. पालकमध्ये मटन फ्राय मारता येईल. लोक कलर यूज करतात. हां. पण आपण कलर यूज नाही करत. ओरिजिनल पालक. ओके. पहाडी फ्रायमध्ये पालकमुळेच ते त्याचा कलरही ते येतो आणि चवी ते येतो. ओके. आणि याच्या मागचं लॉजिक काय पहाडी ठेवण्याचं नाव? हिरवा. अच्छा अच्छा अच्छा. ओके. हिरवळ जसे डोंगरावर वगैरे हिरवळ असते तशी. ओके. पहाडीमध्ये काय त्या काळामध्ये कलर पण यूज करत नव्हता. हां, हां, हां. आणि आपलं जे भाजी असेल जंगली भाजी त्याच्याने आपण कलर कसं येते कलर हे करायचं. उधर काय ग्राहकांचा कसा रिस्पॉन्स आहे तरी या 4 महिन्यामध्ये तुम्हाला? सध्या तर ग्राहक चांगले असतात. सॅटर्डे संडेला थोडीशी जास्त गर्दी असते. वेटिंग. अच्छा. सॅटर्डे वेटिंगवर वेटिंग. पहिलं बुकिंग वगैरे असं काही आहे का? म्हणजे असं प्री बुकिंग असतं, टेबल बुकिंग करतात. पण त्यांना आपण टायमिंग देतो की सर बुकिंग केलं की त्यावेळेला तुम्हाला 5-10 मिनिट इकडे तिकडे आहे तिकीट. सॅटर्डे संडेला बुकिंगला वेटिंग. तुमच्याकडे हे असं पूर्ण रान वगैरे नाही का? पूर्ण असतं ते पूर्ण रान आपण लॉन्च करणार चिकन रान लॉन्च करतोय इन फ्युचर. सध्या आपण जे मटनचं आहे हे गावरान बोकडाचं आपण पुण्यात चालू केलं.
गावरान बोकड इथं कोणी देत नाही. अच्छा. आपण प्युअर गावरान बोकड देतो. इथं बोलायमध्ये आपल्याकडे प्युअर बोकड असतं. तुम्ही स्वतःच कटिंग वगैरे करता का आपण बोकड? कटिंग करून घेतो. म्हणजे बरेच लोकांना ते हलाल केलेलं लागतं. आपण अच्छा. करून घेतो. म्हणजे तुमच्या दोघांनी मिळूनच हे संकल्पना. हो, जास्त करून हां. घरच्यांचं त्याच्यात अच्छा. म्हणजे दोघांनी मिळून हे ठरवून केलेलं बघतो आहे. त्यांना. ओके. नाही नाही पण ही. क्वालिटीच्या बाबतीत पण तेच बघतात. अच्छा. कुठे काय आहे, कशात जास्ती कमी आहे का, टेस्टमध्ये पण. रसा ते स्वतः कुकिंगचं त्यांना फार आवड आहे. अच्छा. म्हणजे इम्प्रुव्हमेंट चालू आहे प्रत्येकाच्यात. हो. त्यांच्या अनुसारच आपण पूर्ण हॉटेलची मॅनेज. नाही शक्यतो कसं आहे बाकीकडं महिलांना शक्यतो जास्त हे करून देत नाही शक्यतो नाही का आता हां. धंद्यामध्ये वगैरे की तू घरचं बघ मी इकडचं बघतो. तर आमच्या- तुम्ही तुमची जी संकल्पना आहे ना. सगळं त्यांच्या अच्छा. ही. कुकिंगमध्ये जेवढं लेडीजचं लोकं चालतं जेंट्सचं चालत हां हां हां. 100मध्ये एखादा गडी असतो नाही असं म्हणता येत अच्छा. नाही. पण ते क्वालिटी जी आहे मी हां. तेच बघू शकतो. आपण काय खाल्लं खार मीठ असेल आपण खाऊन निघून जातो. अच्छा. त्यात काय कमी जास्त आहे तेच बघू शकतो. हां हां. आजही रसामध्ये काय कमी जास्त वाटलं गेलं की इमिजिएटली ते त्यात अपडेट करतात. अच्छा. म्हणजे नवीन. आणि आम्ही दररोज नाही म्हणलं तर 2-4 कस्टमर विचारतो सर खाल्लं तुम्हाला कसं वाटतं काय रोज असं बनवलं आहे आपल्याला वाटतं आपण दररोज चांगलं बनवतो. हां. आणि कस्टमरकडनं आपण विचारतो की सर तुम्हाला कसं वाटतं. त्यांनी जर व्यवस्थित म्हटलं तर ठीक आहे नाहीतर आपण त्यात काय बदल करता येईल त्याच्याकडनं आपण हां बरोबर. फीडबॅक कसा येईल त्यानुसार तुम्ही. कस्टमर पण जनरली फीडबॅक देतो बाबा तुम्हाला काय त्यात मीठ जरी किंवा म्हटलं आज मीठ कमी होतं आपण त्या हिशोबाने तर टेस्ट करू शकतो. हे काय आता. हे ओजडी फ्राय. ओके. वगैरे फ्राय. फायनली जाते ऑर्डर दिल्यानंतर तरी किती वेळ लागतो हे बनण्यासाठी? या थाळीला कमीत कमी 15 मिनिटं आपण अर्धा तास. तोपर्यंत कस्टमर वेट करतो का अर्धा तास? हो त्यांना सांगतो मी घ्यायला ह्याच्यात येत नाही. अख्ख्या रेस्टॉरंटमध्ये जेवढे वस्तू आहेत म्हणजे नॉनव्हेजच्या बाबतीत तर सगळे आहेत. बोंबील आहे, उजडी आहे, पहाडी फ्राय आहे, मसाला आहे, अंडा मसाला आहे आणि ढवाळीचा रस्सा म्हणजे जवळपास 6-7 आयटम आहेत. तुम्ही 30 जरी एका व्यक्तीने खाल्लं त्याला भाकरी खायची गरज पडत नाही. म्हणजे एक पर्सनला ठीक आहे फुल होऊन जातो सगळा. फुल होतं आरामशीर. आणि काय डेअरिंग आपण जर केलं नसतं काय होतं एक खाणार असतो खाणार नसतो मग किरकिरचं वाद निर्माण होतो. त्यापेक्षा आपण कस्टमर रिक्वेस्ट करतो की सर ते जास्त हे पण होतं त्याच्यामध्ये नाही का. आणि एका कस्टमरमध्ये एखादा कस्टमर म्हणतं की सर मी काहीच खात नाही मला हाय तेवढं खाऊन टाकतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण काय केलं म्हणलं 2 भाकरीमध्ये आम्ही 2 जण खाऊन जाणार. हे बोंबील लोक ओलं बोंबील देतात आपण सुके बोंबील देतो. हां हॅलो. ते बॅग घेतली का तुम्ही? बॅग तिथून राहिली का चेअरवर? आतमध्येच आहे किचनमध्ये बॅग घ्यायची ना. बरोबर. हो हो. प्लेट हा फक्त रस्सा आहे का? हा हे फक्त रस्सा. आता जे तुम्ही चुलीवरचं बघितलं ओके. बटनची कुठली साईज केली आपण चुलीवरचा रस्सा देतो ओके. आणि 1 टाइम क्वांटिटीमध्ये बनतो. भाकरी द्या मला. कुठल्या नंबर? 9 एक बिर्याणी राहायचा. ओके. हा पण ह्याच्यात इन्क्लूड होतो. हा हे पण एक.
राईस पण अनलिमिटेड. राईस पण आहे. एक मॅडम एक तुम्ही घ्या. तुम्ही इथे येता सर. ओके.